नमस्कार मित्रांनो, मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं स्वागत करतोय. आपण बघणार आहोत निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी अनालिसिस, त्याचबरोबर काही स्टॉकचा अनालिसिस. चला तर मग पटकन धावत सुरुवात करूया. ठीक आहे, मार्केट एक चांगलं आहे तोडताना बघायला मिळते, पण कसं आहे गॅप अप झालं आणि त्यानंतर आपल्याला डाऊनफॉल बघायला मिळाला. ठीक आहे, त्याचबरोबर मार्केटने परत एक 21,850 आसपास सपोर्ट घेतला आणि त्या झोनच्या आसपास क्लोज घेतलेला आहे. म्हणजे जवळपास काय कालची क्लोजिंग आहे तिथेच आजची क्लोजिंग आहे. आणि जर तुम्ही बघितलात व्यवस्थित काय की जवळपास थोडंफार पाठी जाऊन किती इथे बघा 2 तारखेला इथे क्लोज आहे, त्याच इथे आजची थोडक्यात काय मार्केट ऑल टाइम हायच्या आसपास आहे, त्याचं रिजेक्शन घेताना आपल्याला क्लिअर कट बघायला मिळते. पण या रेंजमध्ये मार्केट ओपन झालं तर लक्षात घ्या ही जी रेंज आहे ही आपल्यासाठी नो ट्रेडिंग झोन आहे. कारण का आज बघा ओपन इथे झालं, इथून डेफिनेटली सेलिंग आले. या झोनचा आज मार्केटने काय घेतलाय व्यवस्थित इथे एक सपोर्ट घेतला, त्याच्यानंतर बाउन्स बॅक होऊन ह्या रेंजच्या आसपास क्लोज झालं, हे लक्षात असू द्या. तर ह्या रेंजमध्ये मार्केट ओपन झालं तर लक्षात घ्या सुरुवातीला 22,000 ची जी लेवल आहे, कोणती 22,000 ची लेवल आहे, ही लेवल आहे, ही तोडणं, ही ब्रेक करणं मार्केटला गरजेचं आहे. ही ब्रेक केलं याचा हाय पहिल्या कॅन्डलने ब्रेक केला, कॅन्डलचा हायचा पुढच्या कॅन्डल तोडला तर बिंदास्त आपण बाय करू शकतो. कुठे 21,124 पहिलं ऑल टाइम हायचा लेवल आहे, ती लेवल तुटली तर डेफिनेटली 22,124चं पहिलं टार्गेट त्याच्यावर टिकलं तर 22,200 पर्यंत मुवमेंट आरामात बघायला मिळू शकते. कशी आरामात, तर इथून खाली सेलिंग आली लक्षात घ्या ही लेवल एक चांगली रेंज पडणार आहे ब्रेकडाऊन साठी. 21,857च्या खाली मार्केट टिकले तर बिंदास्त इथे आपण काय पुट बाय करू शकता. काय करू शकतो, पुट बाय करू शकता बिंदास. लो तुटला तर टार्गेट तुम्हाला आरामात हे त्याच्या खाली हे एक जवळपास 2 टार्गेट बॅक टू बॅक तुम्हाला बघायला मिळू शकतात, हे लक्षात घ्या. किंवा म्हणू शकतो पहिलं टार्गेट हे तरी बघायला मिळू शकतो 21,800च्या आसपास. 21,800 एक चांगला सपोर्ट आहे, पण ती लेवल तुटली तर अजून मुवमेंट आहे तुम्हाला खालच्या दिशेने बघायला बिंदास्त मिळू शकतो. काय म्हणतो मी बिंदास्त, कारण मार्केट कसं आहे सध्या एक रेंजमध्ये रेंज बाउंड मार्केट तुम्हाला बघायला मिळते. गॅप ओपन झाला तर सर्वात महत्वाची गोष्ट पहिली कॅन्डल बघा. आज बघा जरीही तुम्हाला ग्रीन कॅन्डल दिसत असेल तर ही कॅन्डल क्लोज कुठे झाली आहे, इथे झालेली आहे. त्यानंतर रेड कॅन्डल झाली, हे लक्षात असतं. जवळपास काय सुरुवातीला ट्रेडिंग व्ह्यूचं कसं झालं सध्या पहिली कॅन्डल जी ओपन होते ती डेफिनेटली गॅप होऊन जर मार्केट खाली आलं ती कसं आहे कालच्या दिवसाच्या क्लोजिंगच्या पेक्षा ती वरती ओपन होते, ह्याच्यामुळे काय ती जी किंमत आहे कॅन्डल आपल्याला ते ग्रीनच बघायला मिळते, हे लक्षात असतं. त्याच्यानंतर मार्केट खाली येतं, एक बाउन्स बॅक झाला आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये काय बघायला मिळालं, एक थोडाफार मुवमेंट जी आपल्याला बघायला मिळालेली आहे, लक्षात असू द्या. त्याचबरोबर आता काय बघायचं आपल्याला, आता गॅप अप झाला तर सर्वप्रथम काय ही लेवलच्या वरती होल्ड करायला एक केलं पाहिजे. जवळपास काय गॅप अप झालं आणि लेवलच्या वरती होल्ड, कोणती लेवलचा क्लिअर कट पकडायचा असेल लेवल ती म्हणजे ही ह्या रेंज वरती कुठेतरी होल्ड केलं तर 22,050च्या वरती टिकलं तर बिंदास टार्गेट बाय करण्याचा किंवा कॉल बाय करण्याचा प्रयत्न करू शकता. ठीक आहे, समजलंय का निफ्टीचा अनालिसिस सरळ साध्या सोप्या भाषेत. समजलं असेल तर आपण थेट उडी मारूया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टी काही सेटअप मध्ये बदलाव नाही, आहे तसंच ठेवायचं कारण साईडवेज एक्सपायरी बघायला मिळाली. ठीक आहे, बरोबर जी आपण ट्रेंड लाईन काढली होती ती ट्रेंड लाईन कशी बघा ऍक्युरेट मार्केटने त्या ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेऊन मार्केटमध्ये ट्रेड बघायला मिळालेलं आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर या रेंजमध्ये ओपन झाला मार्केट तर डेफिनेटली ही नो ट्रेडिंग झोन आहेच. ओके, पण 46,048च्या वरती जर निफ्टी बँक टिकली तर आपण बाय करू शकतो. टार्गेट 46,300चं पहिलं आणि त्याच्यावर टिकलं तर 46,400 46,500 आरामात बघायला मिळू शकतो. गॅप अप मार्केट ओपन झालं तर पहिलं बघायचंय 100-200 पॉईंट गॅप अप झालं तर 46,300 एक ब्रेकआउट केली चांगल्या पॉवरफुल बुलिश रेंजनी तर बिंदास बाय करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, पण जर मार्केट खाली आलं तर लगेच सेल करायचं का, म्हणजे इथून खाली आलं तर लगेच पुट बाय करू शकतो का, उत्तर आहे नाही. करायचं असेल तर छोट्या टाइम फ्रेम वरती करू शकता. पुल बॅक मध्ये जास्तीत जास्त 20-25 पॉईंटचं टार्गेट घेऊ शकता तुमच्या स्ट्रॅटेजीच्या अकॉर्डिंग. तुम्ही इंडिकेटर वगैरे वापरला तरी सुद्धा चेक चालू शकतो. ईएमआय वगैरे वापरला तर पण 5 मिनिटाचे 3 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती म्हणजे काय स्कॅल्पिंग ट्रेड, काय म्हणतो मी स्कॅल्पिंग ट्रेड वापरू शकता. त्याचबरोबर काय करायचंय लो, ठीक आहे, कोणता हा स्विंग लो म्हणजे जवळपास काय 45,600च्या खाली मार्केट टिकलं तर 45,400चं पहिलं टार्गेट आणि त्याच्या खाली मार्केट टिकलं तर बिंदास अजून मुवमेंट आहे तुम्हाला जवळपास 45,200 ते 45,080 पर्यंत आरामात बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन ओपन झाला तर लक्षात घ्या ह्याच्या खाली टिकलं तर तुम्ही पुढे बाय करून टार्गेट हे पहिलं घेण्याचं गरजेचं आहे. हे तुटलं तर अजून मुवमेंट तुम्हाला खालची अशी आरामात बघायला मिळू शकते. कशामध्ये, बँक निफ्टीमध्ये. इथून चला काही स्टॉकच्या अनालिसिसकडे रॅन्डम पकडूया, कोणता घेऊया रॅन्डमली. टीव्हीएस मोटर, मी काही म्हणतात बाकीचे जे तुम्ही बघत असाल ते अभ्यास करून असतात, अभ्यास वगैरे काही नाही, रॅन्डम आपण म्हणू ते स्टॉक्स बघूया काय दिसतंय. टीव्हीएस मोटर तुमच्या समोर अनालिसिस करूया. ब्रेकआउट झोनला टिकलाय, काय म्हणतो ब्रेकआउट झोनला. सो 2084च्या वरती हा स्टॉक जर टिकला बाय करू शकतो का, ऑनेस्टली यस. 2084 वरती टिकला तर बिंदास इंट्राडे साठी आपण बाय करू शकतो. स्टॉप लॉस जो आहे आपण कुठे ठेवू शकतो, स्टॉप लॉस आपण ह्या रेंजच्या आसपास ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो. टार्गेट जे आहे 1:1:1.5 आरामात बघायला मिळू शकतो, कारण अप ट्रेंड मध्येच हा जो स्टॉक आहे आपल्याला बघायला मिळतोय. त्यानंतर सध्याचा
न्यूज मध्ये असलेला ट्रेंडिंग असलेला विषय तो म्हणजे टाटा मोटर्स. आज काय झालंय, आज जवळपास आज सुद्धा ह्याच रेंजमध्ये ट्रेड होताना बघायला मिळते. होल्ड करण्याचा प्रयत्न करते थोडक्यात आणि क्लिअर कट बघायला मिळते. काय झालंय बघा, हे एक अप ट्रेंड मध्ये आहे, हे लक्षात असू दे. सो बाईंग रेंज जी आहे टाटा मोटर्सची, किती पकडू शकतो? बाईंग रेंज ही पकडू शकतो 940.95 वरती टिकलं तर बाय करू शकतो काय, टाटा मोटर्स. त्याचबरोबर रिलायन्सचा विचार केला तर रिलायन्स बघा काय बघायला मिळते. रिलायन्स मध्ये आज ट्रेड कसं झालंय, जवळपास आपण काय म्हणू शकतो, एक गॅप डाऊन झालं, रिजेक्शन घेतलं आणि ह्याच रेंजमध्ये ट्रेड झालेला आहे रिलायन्सचा, ही लक्षात असू द्या. आता एक लेवल्स व्यवस्थित बघायचं झाल्या तर रिलायन्सच्या कशा पकडू शकतो, क्लिअर कट बघा ट्रेंड लाईन पहिली आपली अशी राहू शकते. ठीक आहे. त्याचबरोबर ब्रेकआउट रेंज आपली ही राहणार आहे रिलायन्सची, जी रिजेक्शन झोन आहे. ह्याच्यावरती टिकलं तर बिंदास बाय करू शकतो रिलायन्स. ते 2900 वरती टिकलं तर आरामात बाय करून वरच्या टार्गेट घेण्याचा प्रयत्न आरामात करू शकता. पण ही ट्रेंड लाईन जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत सेल करायचा विचार करू नका. कशामध्ये? रिलायन्समध्ये. समजलं. स्टॉकचा अनालिसिस थोडाफार डिटेलमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे असंच मी म्हणेन, कारण जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स वाढले तर म्हणू शकतो मी धाडस केलेलं. ठीक आहे. जवळपास सबस्क्राईब करायचं धाडस सुद्धा तुम्ही करू शकता. काय करा, सबस्क्राईब करायचं धाडस करा, लाईक करायचे धाडस करा, शेअर करा सर्व मराठी माणसांपर्यंत. त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर प्रश्न टाका, भरून ठेवा काय नाही काय. अजून कसले व्हिडिओज आहेत हवेत तर तुम्ही मला सांगा. प्रायझेशन विषयी अजून लाईव्ह सेशन सगळं करूया, पण सबस्क्रायबर्स गेन करणं गरजेचं आहे, सगळ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. समज असेल तर इथे तुमची मी आता रजा घेतो मित्रांनो. धन्यवाद.